साहेब त्याची दखल घेऊन ताबडतोब गावामध्ये येऊन त्या गोष्टीकडे जातीने लक्ष देऊन ते त्या बंदोबस्ताकडे लक्ष देत असतात। त्याबद्दल आमच्या गावच्या नागरिकांचं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे की त्यांचा सुद्धा एक छोटासा सत्कार करावा। म्हणून त्यांचा सत्कार ही जी मंडळी आहे, अशोकरावजी मुलार, जगदीशभाऊ वानखडे, विष्णुभाऊ वानखडे, वसंतरावजी जाने, अशोकभाऊ वानखडे, गजानराव बोरपी, देवदासरावजी बोरपी, भानदासजी मुलार, गौरवजी सोनारे आणि प्रभाकररावजी मोठे यांच्या सामूहिक सत्कार ज्ञानोबा फळ PSI बेनोडा हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यांचे साथीदार सुद्धा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी त्यांच्या साथीला असतात। आमच्या गावाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात। कोणाचाही फोन गेला तरी आपली या ठिकाणी उपस्थिती देऊन आम्हाला सहकार्य करता, याबद्दल धन्यवाद साहेब। त्यांचा सत्कार विष्णुभाऊजी वानखडे, दंतमुक्ती अध्यक्ष आणि त्यांची टीम, मी जी नावे घेतलेली आहे, हे करत आहेत। ख्याल शिरपड घ्या। आणि या दत्तगिरी महाराजांच्या महोत्सवामध्ये त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली आहे। त्यांच्या टीमने सुद्धा आम्हाला अतिशय सहकार्य केलेलं आहे आणि हे जे काम शांततेच्या मार्गात चालू आहे, कुठल्याही प्रकारचा दारू पिऊन या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळालेला नाही। आला असेल तर साहेबांनी लगेच बंदोबस्त करून त्या गोष्टीकडे लक्ष देऊन ते काम पूर्ण केलं, याबद्दल साहेबांचं अभिनंदन गावच्या वतीने करतो। उत्तमरावजी बोरपी, वसंतरावजी जाने, अशोकरावजी मुलार, देवदासरावजी बोरपी, जगदीशभाऊ वानखडे या सर्व टीमने साहेबरावजी आपले गजाननराव साहेबरावजी बोरपी हे उपस्थित राहून साहेबांचा सत्कार करत आहे। संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करतो। या ठिकाणी उमेश भाऊ नागले आले असतील, त्यांनी या ठिकाणी यावं। त्यांनी सुद्धा अतिशय मोलाचं काम आपला बरोबर वैभव वानखडे यांनी सुद्धा या ठिकाणी यावं। त्यांनी PSI साहेबाला सहकार्य करून दारू पकडण्याचं काम अतिशय हिरिरीने केलेलं आहे, त्याबद्दल वैभव वानखडे यांचा सत्कार PSI ज्ञानोबा फळ हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। वैभव वानखडे यांचा सत्कार संपन्न झालेला आहे फट साहेबाकडून, PSI साहेबाकडून। उमेश भाऊ नागले, उमेश भाऊ नागले यांनी सुद्धा या आपल्या करजगाव गांधीनगर परमभूषण दत्तगिरी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावलेल्या या गावामध्ये निश्चितच या अतिशय मोठ्या चांगल्या महोत्सव प्रकरणी आपण गावामध्ये अवैध धंदे म्हणजे दारू वगैरे चालू नये आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। त्यासाठी आज तुम्ही सत्कार केला। हा सत्कार म्हणजे खरंच आणखीन माझ्या खांद्यावरची जबाबदारी वाढलेली आहे आणि तात्पुरती बंद होणं आणि कायमस्वरूपी बंद होणं ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन खूप मोलाचं काम करायचं आहे। निश्चितच आजपर्यंत आपण जे मागील महिन्याभरापासून करत आहोत, यापुढे सुद्धा आपली जबाबदारी आहे आमची आणि तुमची। तर आपण निश्चितच कायमस्वरूपी संतनगरी दारूबंद मुक्त, अवैध धंदे मुक्त होऊन खरंच संतांची पावन झालेल्या गांधीजींच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या भूमीचं आपल्याला
गावातून ह्या अवैध धंद्याच्या विळख्यातून मुक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. निश्चित तुम्हाला मी शब्द देतो पोलीस विभागातर्फे आपण भविष्यात सुद्धा हेच आपल्याला काम चालू ठेवायचं आहे. आणि यापुढे कुठल्याही प्रकारचा कोणताही अवैध धंदा चालू द्यायचा नाही आणि निश्चितच बंद करण्याचं आपण मी आश्वासन देतो. धन्यवाद साहेब. साहेबांनी आपल्याला आश्वासित केलं की यापुढे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार दारूचा असो किंवा कुठल्याही प्रकारचा असो मी पूर्णपणे लक्ष देऊन त्यामध्ये ते काम शेवटाच नेईल अशी त्यांनी आपल्याला ग्वाही दिली. याबद्दल या गावच्या वतीनं या संस्थांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे उमेश भाऊ नागले तुम्ही